नमस्कार मंडळी, कशा आहात? तर बघा, माझा आवाज जरा तुम्हाला आज बारीक येणार, कारण माझी तब्येत नाही आहे बरी, आजारी असल्यामुळे. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बघा, इथं जी पेरवीची जी झाडं बघा छोटी छोटी उगवलेत. तर इथं बघा हे अशी उगवले, ती बघा हे जे पेरवीचे बघा, हे असे पेरू वगैरे असे पडतात. तर हे असे पेरवीचे झाडे बघा उगवलेत सगळीकडे. तर एक 2-3 महिन्याच्या पाठीमागे मी इथं बघा जे इथं कॉक आमचं आहे पाण्याचं, इथं मी साप बघितला होता. अगदी मोठा साप होता. तर बघा इथं पेरवीची झाडं किती उगवलेत बिया पडून. तर हे आता आपण काढणार आहोत. असे जास्त काही नको आहेत. तर तुम्ही ह्याच्या आधी पण व्हिडिओमध्ये बघितलं असाल की इथं हे होतं, केळीची मोठी झाडं होती. पण त्या केळीच्या झाडांना रोग आल्यामुळे बघा ती झाडं अशी काढलेत आणि छोटी छोटी आहे ती पिल्ली अशी ठेवलेत. तर किती छान दिसतात बघा. ही खूपच छान दिसतात. आणि इथं असं आहे आपलं पेरवीचं झाड, आणि आंब्याचं पण आहे बघा. ही पिल्ली अशी मोठी होतात आणि याला बघा असा केळाची एक अशी लांबडी येते, काय म्हणतात त्याला, फणी असल्यावानी अशी, आणि त्याला पुन्हा केळ लागायला चालू होतात बघा. आणि वातावरण पण बघा असं झालंय, उन्हाळा आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे काहीच कळना झालंय. वातावरणात सारखं बदल झाल्यामुळे बघा तब्येत वगैरे आजारी पडायला लागल्यात. त्यामुळे माझी पण तब्येत बरी नाही आहे, आजारी आहे मी. आता बघा बागा वगैरे स्वच्छ करून अशा घेतलेल्या आहेत. किती भारी वाटतंय वातावरण बघा गावाकडचं. केळीची जी रोप आहेत ते मला खूप आवडलेत बघा, लय मस्तच भारी वाटतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.